कधी विचार केला आहे का की डोंगरात लपलेलं एखादं ठिकाण इतकं सुंदर असू शकतं? कधी अनुभवलं आहे का थंडगार धबधब्याचं पाणी डोक्यावर पडताना? कधी गडद जंगलातून वाट काढून पाहिलंय का एखादा गुप्त धबधबा? नाही ना? तर आज आपण निघालो आहोत असंच एक अद्भुत ठिकाण पाहण्यासाठी, देवकुंड धबधबा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगमध्ये. आज आपण निघालो आहोत एक भन्नाट ट्रेकसाठी, देवकुंड धबधबा. सुरू करूयात मलाडपासून. चला तर मग सफर सुरू करूया. जमलेल्या माझ्या तमाम बंधू आणि भगिनींनो, आम्ही चाललो आहे देवकुंडला. ही आमची ट्रिप होणार आहे खूपच सुंदर. प्रथम आमची ट्रिप निघते आहे सॅम ट्रॅव्हल्समध्ये आणि ही टीम आम्ही एक्सप्लोरर सॅम आणि जय श्री कृष्ण. हर 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 महादेव. हर महादेव. ही आमची पहिली ट्रिप जी की खूपच एन्जॉयमेंट वाली ट्रिप होणार आहे. तरी आमच्यासोबत सॅम एक्सप्लोरर नेहमीचेच आपल्या गोवाचे टी शर्ट आणि ठरलेली पॅन्ट घालून आलेले आहेत. कपडे हा लग्नाला पण ह्याच कपड्यांमध्ये जातो. इन्व्हाइट केलं होतं लग्नाला. आता एका लग्नाचे कपडे झाले होते, त्यामुळे तो आता हे फिरायला कपडे घालतोय. आम्ही आमच्या प्रवासाची सुरुवात रात्री 12 वाजता मालाडवरून केली. बसमध्ये गाणी, डान्स आणि फुल एन्जॉय, मजा मस्ती सर्व करून आम्ही आमच्या प्रवासाची अत्यंत सुंदर प्रकारे सुरुवात केली. आता आपण भिरा गावात पोहोचलो आहोत. इथून आपण आपली एंट्री करणार आहोत. 200 रुपये पर पर्सन. तर मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलो आहोत देवकुंडच्या पार्किंग मध्ये. बघू शकता तुम्ही, इथे आम्ही आमची बस आणि 4 व्हीलर पार्क केलेली आहेत. यो झोप पूर्ण झालेली आहे. सुंदर असा प्रवास, सुंदर असा नजारा, सुंदर असा नजारा भाई. सुंदर असा प्रवास करून आम्ही एका पार्किंगकडे पोहोचलेलो आहे. तर आपले सहयोगी मित्र भूषण कदम आपल्याला वर्कआउट शिकवणार आहेत. लांब हातांनी. मित्रांनो बघा, तुम्ही देवकुंड वॉटरफॉल याल, खूप असा सुंदर असा नजारा आहे. पण यामध्ये काय होतं ना, की आपण येतो नाईट पूर्ण ट्रॅव्हल करून येतो, तर यामध्ये तुम्ही एक बघायचं असतं की तुम्ही ज्या वेळेला पण बसमध्ये उतरला, थोडा वर्कआउट करणं खूप जरुरी आहे. थोडं वॉर्मअप बॉडी करा. तर आता आपल्याला भूषण कदम जे आहे ते मिलिटरी वर्कआउट शिकवणार आहेत. थोडी जम्पिंग करा, श्वास हात बाहेर, तुम्ही मागे का चाललाय? थोडं हाताचा वर्कआउट करा. आणि तुम्हाला वाटत असेल मी पाठी जातोय, पण हा पर्वत असा आहे ना, त्यामध्ये काय स्लायडिंग मध्ये तुम्ही थोडं थोडं पाठी जाल. याची काळजी घ्या तुम्ही. पाय घसरू देऊ नका. आयुष्यामध्ये पाय पाठी घसरून जातात, पण तुम्ही पुढे जायचंय. या तुम्ही पुढे या. तुम्ही पुढे या. तुम्ही पुढे या. हा तुमचा आता वर्कआउट झाला. आता दुसरा वर्कआउट. त्यानंतर तुम्ही थोडं बगळी. तुम्हाला शाळेत शिकवलं असेल, 1 2 3 4 1 2 3 4. हा वर्कआउट तुम्हाला करायचा. पायाचा, आम्हाला पायाचा वर्कआउट पाहिजे. पायाचा करायचा तर बघा. हा कुठला वर्कआउट आहे? वर्कआउटचं नाव काय आहे?
हे बघा तुम्ही अगर शिकलेले आहात आता तर तुम्ही काय अशिक्षित असणार नाही. हा नॉर्मल वर्कआउट आहे. हा तुम्ही केला ना तर तुम्हाला आतमध्ये तुमचे पाय दुखणार नाही. हा तुम्ही केलात ना तर तुम्हाला जर पाईल झाला असेल ना तर निघून जाईल. हा वर्कआउट पाईल्स लोकांसाठी आहे. हा रनिंग स्पोर्ट्स आहे. हा ठीक आहे ठीक आहे. स्पोर्ट्स पण आहे त्याला वर्कआउट समजेल. आणि जे अशिक्षित आहेत त्यांना पाय झाला ते असेल, असे असतील फक्त. त्यांना पाय झाला असेल मग त्यांना काय शेवटी त्यांच्या आयुष्यामध्ये पायच होईल, त्यांचा हाड जाईल. हो तुम्ही झाड तोडलात सरका इकडे सरका झाड तुटत राहणार. इकडे सरका थोडी इकडे नैसर्गिक सरका. आपत्तीला हा चला विपत्ती चला होणार. चला चला ते जरा स्क्वॉट कसे मारतात ते जरा दाखवा. आणि त्याच्यानंतर बघा एक किती अंतर ठेवलंय. एवढं फाकवायचं ए आगला पडली. 60 ml. तुम्ही 60 ml घेता हो हो तेच 60 अंशाचा लेगचा डिफरन्स ठेवायचा आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला स्कॉट मारायचे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय होणार, ह्याच्यामध्ये तुमचं काय होणार माहिती आहे, तुम्हाला पायामध्ये तुम्ही चालणार आहे ना तर फॉल्स अप त्यामध्ये तुम्हाला तुमचे पाय साथ देणार. ते बरं तुम्ही फॉल्स अप बोलला. ट्रू बोलला असता तरी ते लगेच हे बघा परीक्षा देणारे लगेच आले असते. ते एक तर आधीच परीक्षेत नापास झालेत. आता तुम्ही मित्रांनो मी माझं सांगत होतो. मित्रांनो सांगू इच्छितो, मी तुम्हाला चांगली माहिती देतो. मला माझी इच्छा आहे तुम्हाला चांगली माहिती द्यावी. पण इथे अशिक्षित माणसं एवढी आहेत ना, कोण आहेत ते कोण आहेत खिल्ली उडत. हा बघा कोण हा कोण याचा आहे. चेहरा बघा. हा कोण आहे पहिला प्रायव्हेट जॉब, कोण आहे. अनिल म्हात्रे. नंतर MBA केला. ह्याला स्वतःला माहित पडलं आयुष्यात करायचं काय. आणि हा दुसऱ्याला सांगतो की स्कॉट कसे मारायचे, पायी झालाय, हे झालंय. ह्याचा तोंड बघा. ठीक आहे भूषण भाऊ थंड घ्या चला बसा इथे बसा तुम्ही थकलात बसा इथे बसा. आता वर्कआउट केल्यानंतर कधी बसू नका. मग काय करायचं. त्यानंतर नाश्ता करून तुम्ही पायवाट चालू करा. बसलात तर संपला. जय हिंद जय महाराष्ट्र. करा कष्ट वा नष्ट. तर मित्रांनो आता 6:30 वाजलेत आणि आमचा ब्रेकफास्टचा टाइम झालेला आहे. ब्रेकफास्ट मध्ये बघू शकता तुम्ही थेपला टेपला विथ अडाणी श्रीखंड आणि किसान जाम. किसानचा जाम. मित्रांनो वेळ हा खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कधीही ट्रिपला याल तर वेळेचं भान ठेवा. तुम्ही अगर रेडी आहात तर ना वेळ गमावता ही ट्रिपची एन्जॉय करा. कारण देवगुणची ट्रिप आता आम्ही थोड्याच मिनिटांमध्ये जे आहे ते ट्रेक सुरू करणार आहोत. आम्ही सर्व बघू शकता तुम्ही रेडी झालोय आम्ही आणि आता फक्त 5 मिनिटांमध्ये आम्ही आमच्या ट्रेकिंगची सुरुवात करू. देवकुंड वॉटरफॉल. तर मित्रांनो फायनल आम्ही ट्रेकिंगला जी आहे ती सुरुवात केली आहे. बघू शकता तुम्ही रस्ता. थोडे ट्रेकिंगचे जे आहे ते प्रॉपर शूज घालून या तुम्ही इथे येताना आणि जरा काळजी घ्या. वॉटरफॉलकडे जाण्यासाठी क्लायमेट पण एकदम छान आहे, जास्त पाऊस पण नाही आहे आणि हवामान एकदम थंडगार आहे. देवकुंडकडे जाण्यासाठी बघा इथूनच असं जागेवरती आपल्याला असे बोर्ड दिसतील जे की तुम्हाला रस्ता दाखवतील. हे बघा आता इथे पुढे आपल्याला एक छोटीशी रिव्हर दिसते, ती आपल्याला क्रॉस करायची आहे. पण जाण्याचा रस्ता बघा, रस्ता थोडा आहे, माती आहे रस्त्यामध्ये, थोडा घसरण्यासारखा आहे रस्ता. त्यामुळे तुम्ही प्रॉपर जे आहे ते ट्रेकिंगचे शूज कॅरी करा. बघा हिला जरा समजत नाही कसं उतरायचं. थांब आलो मी. हे का मित्रांनो क्रॉस करण्यासाठी पण जे आहे ती रस्सी वगैरे पण आहे. इथे सोय पुरेपूर ठेवली आहे. आपले विनू मोरे सुद्धा आहे तिथे. आपला पूर्ण हा जो आहे तो आपला पूर्ण ग्रुप आहे. सोय आहे कारण इथे जर जास्त पाऊस असेल तर इथे ओव्हरफ्लो होतं, त्याच्यामुळे लोक जे आहे ते इथून वाहून जाण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे. तर चला आता आम्ही जे आहे ते क्रॉस करणार आहे. तर मित्रांनो रिव्हर क्रॉस करणे काय जास्त कठीण नाही आहे. बघू शकता तुम्ही माझ्या मागे एक छोटा वॉटरफॉल सुद्धा आहे आणि इथे त्रास तेव्हाच होतो जेव्हा जास्त पाणी असतं, ओव्हरफ्लो असतो. जर जास्त पाऊस असेल तर इथे जे आहे ते क्रॉस करणं थोडं मुश्किल होतं आणि इथे सहाय्यक म्हणून पण असतात माणसं. तर तुम्ही काय इतकं टेन्शन घेऊ नका. आणि तर आपण तिकडनं जे आहे ते छोटंसं जी रिव्हर आहे ती क्रॉस केली आहे आणि मग आता आपण इथून पुढच्या दिशेने जाऊया. लेट्स गो बॉईज. तर बघू शकता जागेवरती असे देवकुंडचे जे आहे ते एरो आहेत. म्हणजे तुम्ही इथे न जाता ह्या दिशेने या.
इथे ऍक्च्युली गाईड सुद्धा असतात, पण आता मॉर्निंगचा टाइम आहे त्याच्यामुळे इथे कोण गाईड वगैरे उभं नाही. मित्रांनो बघू शकता रस्त्याच्या कडेनेच असे सुंदर सुंदर जे आहेत ते नजारे आपल्याला बघायला भेटतो. हा पूर्ण खूप मोठा पसरलेला भिरा डॅम आहे. अजून आपल्याला पुढे गेल्यावरती जे आहे ते आपल्याला एकदम बाजूला बघायला भेटेल हा भिरा डॅम. बघूया आपण थोड्याच अंतरावरती आहे, जास्त काही लांब नाही. आणि मित्रांनो बघा एकदम शांतता आहे या ट्रेकमध्ये. ॲक्च्युली आपण मॉर्निंगला लवकर आलोय ना त्याच्यामुळे एकदम शांतता आहे आणि कोणीच नाही आहे, फक्त आमचा ग्रुपच आहे. बाकी लोक जे आहेत ते थोडीशी इथून पुढे आहेत, दिसतील ते आपल्याला थोड्याच टायमात. एकदम शांतता. पक्ष्यांचा जो आहे तो थोड्या टाइम अगोदर आवाज होता, पण आता जे आहे ते नाहीये. बघू शकता तुम्ही, ते बघा आपले मित्र जे आहेत ते तिकडे आहेत. आणि खूप सुंदर आहे, एनर्जेटिक अजूनही आम्ही आहोत. जवळजवळ 15 मिनटं झाली चालून, पण अजून कोणाला ताण वगैरे असं काही लागलं नाही. कारण हवा जी आहे ती थंड आहे, कोणाला थकवा सुद्धा अजून जाणवला नाहीये. हे बघा असे जागे जागेवरती जे आहेत ते देवकुंडचे बोर्ड्स आहेत, तर त्याच्यामुळे तुम्ही रस्ता भटकाल असं तर होऊ शकत नाही. हे बघा आपण जे आहे ते आलो एकदम जवळच भिरा डॅमच्या. पुढे गेल्यावरती आपण एकदम जवळ येऊ आणि खूप सुंदर असा व्ह्यू आहे. आणि मी तुम्हाला दाखवेन की डोंगरामध्ये जे आहे ते हत्तीचे छायाचित्र आहेत, पण फॉग दिसतोय. तर फॉगमुळे जे आहे ते छायाचित्र दिसतील की नाही हे माहीत नाही, पण माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये मी आहे ते काढून ठेवलेत, तर ते सुद्धा तुम्हाला दाखवेन जर तिथे नाही भेटले तर. चला तर इथूनच पुढे आहे तो स्पॉट जिथून पूर्ण आपल्याला व्हॅली दिसते, समोरचे पूर्ण डोंगर. आणि वरतून पण जे आहे ते 2 दिवसाची एक ट्रेक होते. त्या ट्रॅकचं नाव आता एक्झॅक्ट मला आठवत नाहीये, पण तिथे 2 दिवसाची ट्रॅक होते. त्याच्या अपोजिट साईडला जे आहे ते अंदरपणची ट्रॅक होते. तिथूनच आपल्याला प्लस व्हॅली, रिंग वॉटरफॉल, मिल्की वॉटरफॉल हे सर्व आपल्याला तिकडे बघायला भेटतात. खूप मोठा परिसर आहे या, आणि या परिसरामध्ये तुम्हाला भरपूर अशा वॉटरफॉल्स आहेत. सिक्रेट वॉटरफॉल आहे, तामिनी घाट आहे, असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे पण फेमस असे वॉटरफॉल आहेत. तर आपण बघूया आपण किती वॉटरफॉल कव्हर करतो. एक नवीनच वॉटरफॉल सुद्धा आलाय, चन्नाट वॉटरफॉल. तुम्ही नाव ऐकलं असाल, खूप जास्त लोकांना माहिती नाहीये, तो अजूनही अनएक्सप्लोर आहे. आपण ट्राय करूया, जर आपल्याला शेड्यूलमध्ये आपल्या फिक्स झाला तो टाइम तर आपण तो नक्की व्हिजिट करूया त्या वॉटरफॉलला सुद्धा. चलो लेट्स गो. तर मित्रांनो बघा, थोड्या टाइम अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं एक स्पॉट, तो ॲक्च्युअलमध्ये हा स्पॉट नाही आहे, हा पण एक स्पॉट आहे. ही जागा जी आहे ती आता नवीन झाले. काही वर्षाआधी आम्ही ह्यावरून क्रॉस केलेली रिव्हर मला अजूनही आठवत आहे. माझे एक सहयोगी मित्र होते भूषण कदम, जे आता दिसत नाही आहेत मला कुठेतरी, ते हरवलेत. पण ते भूषण कदम, काही वर्षाआधी भूषण कदमने ही रिव्हर क्रॉस करून आम्हाला घेऊन गेलेला, जर तुम्हाला आठवत असेल. मी तेव्हा काय करायचं, लांबड्या पायांनी हा. त्यांनी फास्ट फास्ट आणि ते बघा ही अशी पूर्ण व्हॅली आहे. आणि तुम्हाला सांगतो मी, जे समोर हे बघा हे दिसत आहेत हे हत्तीचे छायाचित्र आहेत, पण आता जरा धुके आहेत त्याच्यामुळे दिसत नाहीयेत. पण इथे प्रॉपर असे हत्ती आहेत, 3 हत्तीचे दिसतात आपल्याला. जाताना बघूया, जर दिसलं तर तुम्हाला दाखवेन ते 3 हत्ती. नवीन ब्लॉगर आपल्या याच्यामध्ये तयार होत आहेत. थोड्याच टायमात यांचा पण यूट्यूब चॅनल येईल, आणि यांच्याकडे जे आहे ते भरपूर व्हिडिओ आहेत यूट्यूब चॅनलसाठी, पण ते अजून मोटिवेट नाही झालेत. ते अजून मोटिवेट झाले नाही. ते जसे मोटिवेट होतील बाकी आहेत. हा तसे बघा त्यांचा चॅनल जे आहे तो असा स्पाइक होणार, एकदम झुप्प करून, जसं शेअर मार्केट कसं स्पाइक होतं. 10% सर्किट लगेगा, 10% सर्किट. तर मित्रांनो, मी थोड्या टाइम अगोदर तुम्हाला सांगितलेला आहे एक प्रॉपर व्ह्यू, जिथून आपल्याला चारही बाजूने बोलला तर माउंटेन दिसेल. तर तो व्ह्यू आता मी तुमच्या समोर एकदम घेऊन आलोय. हा बघा तो व्ह्यू, हा बघा 360 व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो. आपल्या चारही बाजूने एकदम सुंदर सुंदर असे डोंगर आहेत. हा बघा व्ह्यू. ही जागा जी आहे ना ती एकदम प्रॉपर ट्रेकिंगने भरलेली आहे. ते अजून एक्सप्लोर करण्यासाठी भरपूर अशा जागा आहेत. बघू शकता तुम्ही, हा सुद्धा कोणता ना कोणता तरी असेलच. लवकरच हा सुद्धा एक्सप्लोर होईल आणि इथे जाण्यासाठी सुद्धा ट्रेकिंग जी आहे ती चालू होईल. परंतु ही बघा, हा सुंदर असा नजारा. मला वाटतं तिथे पाऊस जे आहे ते सुरू असणार. या परिसरामध्ये बघा पाऊस दिसत नाहीये, परंतु त्या परिसरामध्ये जे आहे ते पाऊस आहे. लेट्स गो. आता आपण इथे जे आहे ते ड्रोन उडवणार आहोत. आपण थोडा पुढे जाऊन ड्रोन उडवूया नदीच्या किनाऱ्यावरून, म्हणजे आपला प्रॉपर असा व्ह्यू भेटेल आणि आपल्याला पूर्ण ड्रोन सुद्धा बघायला भेटेल. चलो गाईस, लेट्स गो. मित्रांनो, फायनली आपण आता ड्रोन उडवतो आणि नजारा बघूया एकदम.
तर मित्रांनो बघा, आपण एक आधी रिव्हर क्रॉस केली आणि त्याच्यानंतर ही एक अजून एक छोटीशी रिव्हर आहे, ती आपल्याला क्रॉस करायची आहे. छत्रीने बंदुकीचं प्रदर्शन दाखवलं इकडे आपल्याला प्रथमेशने. चला आता आपण ही एक छोटीशी रिव्हर सुद्धा क्रॉस करूया. तर मित्रांनो ही बघा, आपण आता त्या छोट्याशा रिव्हर मध्ये आहोत. या रस्सीच्या साह्याने जे आहे ती आपण ही रिव्हर जी आहे ती क्रॉस केली आहे. जास्त काय कठीणही नाही, परंतु जर का पाऊस जास्त असेल तर जास्त पावसामध्ये ही रिव्हर क्रॉस करणं थोडं कठीण होऊन जातं. पण दुसरा रस्ता सुद्धा आहे, त्या दिशेने जे आहे ते दुसरा रस्ता बनवण्यात आला आहे. तिकडनं सुद्धा रस्ते वगैरे लावले, तुम्ही त्या दिशेने सुद्धा रिव्हर क्रॉस करू शकता. हे बघा पाणी बघा, जास्त काय खोल नाहीये, एवढंच आहे, काय टेन्शन वाली बात नाहीये. देवकुंडकडे जाण्याचा रस्ता जो आहे तो दिसगोला ज्या दिशेने आहे, तर आपण त्या दिशेने जाऊया आणि बघूया आपले बाकीचे मित्र कुठे राहिले. जरा मागे वळून बघूया. हे बघा आपले बाकीचे मित्र सुद्धा आहे जे रिव्हर क्रॉस करतायत. हम साथ साथ हेच उदाहरण हेच आहे. सर्वजण आपापल्या नवीन नवीन रस्ता बनवतात, नवीन नवीन नाही. आधी हाय तोय त्याच्या मार्गावरती हे महे असे करत करत हे आरामात रिव्हर जे आहे ते क्रॉस करणार. जास्त काही नाही, फक्त पाय जे आहे ते आरामात हळूवारपणे पाय ठेवा. अतिशहाणपणा करू नका. तर मित्रांनो हा बघा तुमच्या समोर एक अतिशय सुंदर असा नजारा. हे बघा दोन्ही डोंगरांच्या मध्ये तुम्हाला दिसतायत का वॉटरफॉल? जर तुम्हाला वॉटरफॉल दिसतायत तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. नमस्कार मित्रांनो, आता आपले सहयोगी मित्र आपल्याला जॉईन करतात. विनय कदम हे इथे दुसऱ्यांदा आलेत. आपण त्यांच्याकडनं एक्सपिरियन्स घेऊया. आता जोपर्यंत अर्धा तासाचा हा जो ट्रेक झाला तो त्यांना कसा वाटला आणि अजूनही त्यांना किती आनंद येईल ह्यापुढे, आणि हे असे सुंदर नजारे बघून त्यांना किती सुंदर वाटतंय. त्यांच्याकडनं 2 शब्द ऐकूया फक्त, जास्त नाही. अतिशय सुंदर असं वातावरण आहे आणि थँक्यू माझ्या मित्रासाठी ज्यांनी हा प्लॅन सक्सेसफुली केला, आम्हाला इन्व्हाइट केलं, त्याच्याबद्दल भरपूर धन्यवाद. लग्नाच्या नंतर मी तर आलो होतो, आता पहिल्यांदा माझा मित्र लग्न झाल्यावर आला आहे देवकुंडला, त्याच्याबद्दल त्याचे पण अभिनंदन. आणि बायको बरोबर मजा घे, जरा व्हिडिओ जास्त नको काढू. तर आता इथे आपण 2 शब्द विनयचे संपलेले आहेत, तर आपण विनयच्या बायकोला अर्धांगिनीला आपण बोलूया, तिच्याकडनं जरा 2 शब्द ऐकूया. ती दार्जिलिंग वरून आहे, तिचं घर दार्जिलिंगला असतं. तर बघूया दार्जिलिंगला आपलं हे कोकण कसं वाटतंय, त्यांच्याकडनं 2 शब्द आपण घेऊया. कैसा लगा आपको इधर आके? अच्छा लग रहा है? अच्छा लग रहा है, काफी अच्छा एनवायरनमेंट अच्छा है. धन्यवाद ये अपॉर्चुनिटी देने के लिए. आपको ये सब नज़ारे कैसे, आप गिन पा रहे हो वहाँ पे कितने वाटरफॉल है? 1 2 3, हमारी तो नजर नहीं जा रही है. है बहुत है, बहुत वाटरफॉल 10-12 तो होंगे आराम से. 10-12 तो होंगे, ऐसा इनका कहना है. तो अगर आप आना चाहते हो, जर तुम्ही वॉटरफॉलला येत आहे, देवकुंडला येत आहे, कॉन्टॅक्ट समीर. तर ह्या स्पॉटवरती तुम्ही नक्की थांबा आणि ह्या स्पॉटवरून बघा किती सुंदर असे नजारे आहेत. आणि इथे समोर बघा हे 3 हत्तीचे छायाचित्र आहेत. ते तुमची नजर जर तीक्ष्ण असेल तर तुम्हाला ते 3 हत्ती दिसतील, अन्यथा मी फोटो टाकेन, त्या फोटोमध्ये तुम्ही बघा ते 3 हत्ती तुम्हाला दिसत आहेत का. लेकिन वो हॉलीवुड वाला वो पहाड़ दिख रहा है मेरे को. यस यस, हॉलीवुड ने जो है चोरी किया हमारा इधर से सब. मित्रांनो त्या प्लेस नंतर 2 रस्ते येतील. एक रस्ता हा बघा लेफ्ट साईडला जातो आणि एक रस्ता हा आहे. ही झोपडी लक्षात ठेवा, इथून राईट मारून आपल्याला जायचं आहे. मित्रांनो आता आपण इथे मॅगी कांदा भाजी वगैरे खाणार आहोत. आपले सहयोगी मित्र इथे काय चांगलंय, रिव्ह्यू द्या काय चांगलंय. अरे रिव्ह्यू द्या, खूप चांगले ना. काय चांगलंय, हा तो सही. ओ विनू मोरे, तर मित्रांनो आता थोड्याच टायमात आपण वॉटरफॉलच्या दिशेने पोचू. बघा ही रिव्हर आली की समजून जायचं वॉटरफॉल जे आहे ते जवळ आलेलं आहे. आता जास्त नाही, समोरच वॉटरफॉल आहे, मी तुम्हाला दाखवतो. हा बघा तुम्हाला दिसतोय का इथे वॉटरफॉल, हाच आहे तो. बस आता आपल्याला हे असं थोडंसं जे आहे ते क्रॉस करून जायचं आहे. हे बघा ही अशी रिव्हर आहे बाजूने कडेकडेने, ही आली की समजून जायचं वॉटरफॉल जे आहे ते आता जवळच आहे एकदम. चलो लेट्स गो.
ब्रिजपर्यंत पोचलो आहे. हे बघा, इथून 2 रिव्हर आहे छोट्या छोट्या, त्यांचा संगम एकत्र होतो. हा आणि हा. जास्त पाऊस असल्यामुळे हा रिव्हर जो आहे तो क्रॉस करायला भेटत नाही, त्याच्यामुळेच हा ब्रिज बांधण्यात आला आहे. काही वर्षापूर्वी हा ब्रिज जो आहे तो लाकडाचा होता, परंतु ह्यावर्षी हा ब्रिज जो आहे तो लोखंडी बांधण्यात आला आहे. बघू शकता तुम्ही, सुंदर असा नजारा या ब्रिजवरनं आपल्याला बघायला मिळतो. हे बघा, अतिशय सुंदर असा नजारा आहे. वाव, एक नंबर. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद. यो डॉगेश, हा 4था डॉगेश आहे आपल्याला भेटला अजूनपर्यंत. बघूया अजून आपल्याला असे किती डॉगेश भेटतात. यो, तिला ब्लॉगमध्ये येण्याची आवड आहे म्हणून पुढे पुढे चालते. बघितलात. हॅलो गाईस, कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? बरं वाटलं. थोडं थकान झाली? थकान महसूस? 1 किलो कमी झालं. 1 किलो का? बाप रे भाई, आता यांचा 1 किलो कमी झालाय, पण हे बाहेर जाऊन 2 किलो वाढवतील याची मी खात्री तुम्हाला नक्की देतो. रिकवरी बहुत जोर से होएगा. 2 किलो होएगा भाई रिकवरी. चलो लेट्स गो. एकदम स्मूथली, नो टेन्शन, आरामात ये का. रोप पकड़ के आइए मैडम. मित्रांनो, फायनली आपण जे आहोत ते वॉटरफॉलकडे पोहोचलो आहोत. तुम्ही आवाज ऐकू शकता, पाण्याचा आवाज, धबधब्याचा आवाज एकदम जोरात आहे. म्हणजेच आता जवळजवळ 5 मिनिटावरतीचा वॉटरफॉल आहे. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, आम्ही 2 ते 2.5 तासाच्या प्रयासानंतर फायनली आम्ही पोहोचलोय देवकुंड वॉटरफॉलकडे. आणि हा बघा, तुमच्या समोर आहे अतिशय सुंदर आणि मन प्रसन्न करणारा देवकुंड वॉटरफॉल. वो, लवकरच आपण डोंट फॉल. ओके गाईज, डोंट फॉल. तर चला आपण थोडं खाली जाऊन जे आहे ते ह्या वॉटरफॉलचे प्रॉपर प्रकारे. अरे यार रुक जरा यार, हे जॅकी भाई आपला फोटो विटो निकाल रे. तर आपण दुसऱ्या अँगलने जाऊया आणि थोडे असे प्रॉपर असे कॅप्चर करूया, थोडं सिनेमॅटिक शूट घेऊया आपण. आणि इकडच्या जवळपासच्या लोकांना विचारूया की त्यांना इथे येऊन कसं वाटलं आहे आणि ते कुठून कुठून आलेत. वो, अतिशय सुंदर असा नजारा आहे मित्रांनो. तुम्हीसुद्धा घरी बसल्या मजा घ्या या वॉटरफॉलची. भन्नाट असा एक्सपिरियन्स आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो आहे. चला आपण आता थोडं